पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन शेजारी देश ज्यांचे नाते गेल्या काही वर्षात एका ज्वालामुखीसारखे पेटत राहिले. पुन्हा एकदा संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पण यावेळी प्रश्न फक्त सीमा उल्लंघनाचा नाही, तर अफगाणिस्तानने 58 पाकिस्तानी सैनिक ठार मारल्याचा आणि 25 लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावाही केलाय. हा फक्त सीमावाद नाही, हा प्रदेशातील संतुलनाला हादरा देणारा प्रसंग आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या संघर्षामागचं वास्तव काय आहे आणि हा वाद केवळ गोळीबारापुरता मर्यादित राहणार आहे का आणि दक्षिण आशियात एका मोठ्या संघर्षाचा आरंभ ठरणार आहे. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील 2600 किलोमीटर लांब सीमा, ज्याला ड्युरंट लाईन म्हटलं जातं, अनेक दशकांपासून वादग्रस्त राहिली. 1947 पासून या सीमेला दोन्ही देशांमध्ये व्यधतेबद्दल मतभेद आहेत. अफगाणिस्तानचा दावा आहे की ही सीमा ब्रिटिशांनी लादली होती, तर पाकिस्ताननी ती आंतरराष्ट्रीय सीमा मानतो. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाण भूमीवरून टीटीपी तहरीके तालिबान पाकिस्तानात दहशतवादी संघटनेचे हल्ले वाढले. पाकिस्तानने यासाठी थेट अफगाण तालिबानला जबाबदार धरलं, कारण दोन्ही संघटनांमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि वैचारिक नातं. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतरचा बदला म्हणून अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला केल्याचं समोर आलंय. शनिवारी रात्री उशिरा अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमेवरील अनेक चौक्यांवर एकाच वेळी हल्ले केले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते ही कारवाई बदल्याची आणि प्रति उत्तराची होती. या मोहिमेत त्यांनी 25 पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आणि 58 सैनिक ठार आणि 30 जखमी झाल्याचा दावा. त्याचवेळी पाकिस्तान याला चिथावणीखोर कृती म्हणत तोफखान्याने आणि हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर दिले. सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार पाकिस्तानने प्रत्युत्तरात 19 अफगाण चौक्या ताब्यात घेतल्या, तर अफगाणिस्तानच्या बाजूने 9 सैनिक ठार झाले. या संपूर्ण कारवाईनंतर कतार आणि सौदी अरेबियाच्या विनंतीवरून दोन्ही देशांनी तात्पुरती लढाई थांबवली, पण तणाव कायम आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने हा संघर्ष अचानक घडलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानवर टीटीपीचे सतत हल्ले होते. इस्लामाबादचा आरोप आहे की अफगाण तालिबान या संघटनेला आश्रय आणि शस्त्र सामग्री पुरवतो. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री संसदेत स्पष्टपणे म्हणाले की आता बस झाले, संयम संपलाय. म्हणजेच पाकिस्तान आता थेट लष्करी कारवाईकडे वळणार हे संकेत आधीच मिळाले होते. दुसरीकडे तालिबान सरकारचा युक्तिवाद आहे की पाकिस्तान वारंवार अफगाण हद्दीत हवाई हल्ले करतो, त्यामुळे त्यांनी प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या या खेळात सीमा मात्र रक्तानं न्हाऊन निघाली. या संघर्षानंतर मध्य पूर्वेतील महत्वाच्या देशांनी चिंता व्यक्त केली. सौदी अरेबिया, कतार आणि इराण या दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की प्रदेशातील स्थिरता राखण्यासाठी संवाद आणि शहाणपणा हेच एकमेव उपाय आहे. या राजनैतिक विधानावरून स्पष्ट होतं की हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण दक्षिण आणि मध्य आशियाच्या स्थैर्यावर परिणाम करू शकतो. संघर्षानंतर पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या प्रदेशातील सर्व सीमा क्रॉसिंग बंद केल्यात. तोरखम आणि चमन ही दोन प्रमुख व्यापार मार्ग पूर्णपणे सील करण्यात आले. सुरक्षा दलांना अतिरिक्त बळ पाठवण्यात आलं असून सर्व नागरिक कर्मचारी सीमेवरून हलवण्यात आले. यामुळे दोन देशांमधील व्यापार आणि मानवी वाहतूक ठप्प झाली, ज्याचा थेट परिणाम हजारो सीमावर्ती नागरिकांवर झालाय. तणाव इतका वाढलाय की सामान्य लोकांच्या घरावरही गोळीबाराचे आवाज पोहोचतात. या संघर्षामागे केवळ सीमा सुरक्षा नाही, तर राजकीय आणि धोरणात्मक उद्देश लपलेले आहेत. तालिबान सरकार सध्या आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय अलगाव आणि अंतर्गत असंतोषाने त्रस्त आहे. अशा वेळी पाकिस्तान विरोधी कारवाई हा राष्ट्रीय अभिमानाचा मुद्दा बनून तालिबान आपली प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अंतर्गत राजकीय अस्थिरता आहे, सरकारवर आर्थिक आणि सुरक्षा संकटाचा दबाव आहे. अशा परिस्थितीत सीमेवरील संघर्ष लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचं साधन बनत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. म्हणजेच हा वाद फक्त गोळ्या आणि बारूद यांचा नाही, तर सत्तेच्या गणितांचा खेळ आहे. कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीनंतर जरी गोळीबार थांबवण्यात आला असला तरी शांतता अजून दूरची स्वप्नवत गोष्ट आहे. दोन्ही बाजूंचं वक्तृत्व पाहता संयम बाळगा हे शब्द केवळ कागदावरच आहे. जर ही स्थिती अशीच वाढत गेली तर टीटीपी सारख्या दहशतवादी संघटनांना
संघर्षातून अधिक बळ मिळू शकते. त्याचबरोबर चीन, भारत आणि अमेरिका या तिन्ही शक्तींनाही या प्रदेशातील स्थैर्याबद्दल चिंता वाढणार आहे. म्हणून पुढील काही आठवडे दक्षिण आशियाच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरणार आहे. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला आता सबस्क्राईब करा.